नमस्कार. श्री सद्गुरु समर्थ. आयुर्दाता नित्य आरोग्य सत्रामध्ये आजचा विषय आहे ब्राह्मी मुहूर्त. लहानपणापासून आपण ऐकतो की सकाळी लवकर उठावे. लवकर म्हणजे नक्की कधी उठावे? तर आयुर्वेद सांगतो ब्राह्मी मुहूर्ताला उठलं पाहिजे. आता हा ब्राह्मी मुहूर्त म्हणजे नक्की कोणती वेळ? तर सूर्योदयापूर्वी 1 तास 36 मिनिटांपासून सूर्योदयापूर्वी 48 मिनिटांपर्यंतचा काळ हा ब्राह्मी मुहूर्त असतो. या काळात का बरं उठावं? या काळाचं महत्व काय आहे? तर या वेळेत हवेमध्ये प्राणवायू मुबलक प्रमाणात असतो. हवा स्वच्छ, शुद्ध असते. सात्विक ऊर्जेचा असा हा काळ आहे. याला म्हणून अमृत बेला असेही म्हणतात. आध्यात्मिक दृष्ट्याही या कालाला अनन्य महत्व आहे. देवदेवतांचं वास्तव्य या वेळेमध्ये असतं असं म्हणतात. म्हणून ब्राह्मी मुहूर्ताला उठलं पाहिजे. तर ब्राह्मी मुहूर्ताला उठून प्रामुख्याने काय केलं पाहिजे? तर ध्यान धारणा, नामस्मरण, अध्ययन केलं पाहिजे. यामुळे काय होतं? तर बल, बुद्धी, विद्या, आरोग्य प्राप्त होतं. ब्राह्मी मुहूर्ते बुद्धे स्वस्थ रक्षरतो आयुष्यः असं म्हणतात. त्यामुळं ब्राह्मी मुहूर्ताला उठलं पाहिजे. पण आयुर्वेद असंही सांगतो की ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठे जीर्णाजीर्ण निरूपय. म्हणजे काय? तर रात्रीचं जेवण पचलं आहे की नाही याचा विचार इथं करणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून मला असं वाटतं की ज्यांना ब्राह्मी मुहूर्ताला उठायचं आहे त्यांनी आदल्या दिवशीचं जेवण लवकर करावे व रात्री लवकर झोपणे हे अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद.